हॅलो फ्रेंड्स, सगळ्यांना गुड इव्हिनिंग. आणि कशा आहात सगळेजण? तर चला, सगळेजण मस्त असाल अशी मी आशा करते. आणि ज्या सगळ्यांना माझ्याकडून जय श्रीकृष्ण, राधे राधे. तर आता मी हा एक दिवाळीचा लक्ष्मीपूजनचा एक व्लॉग बनवलेला आहे, तर तुम्हाला नक्कीच आवडेल. आज म्हणजे माझ्याकडे मी लक्ष्मीपूजन कसं केलेलं आहे आणि तुम्ही कसं केलं आहे ते नक्की माझ्याशी शेअर करा. थोडंसं मी त्याच्यामध्ये म्हणजे आमच्याकडे कसं कसं सुरुवातीपासून काय काय केलं, कुठे कुठे शॉपिंग केली, कसं सगळ्या गोष्टी मी याच्यामध्ये थोड्याफार प्रमाणात व्यवस्थित ॲड केलेले आहेत. सो तुम्ही नक्की बघू शकता आणि हा ब्लॉग शेवटपर्यंत बघा, कुठेही मिस न करता. बिलकुल स्किप करू नका. आणि चॅनलवर जर नवीन असाल तर लाईक, कमेंट, शेअर करा आणि सबस्क्राईब करा विशेष म्हणजे. तर चला, हा दिसतोय तो आकाशकंदील मी खूप असं म्हणजे आवडलेलं घेतलेलं आहे पटकन मी. आणि हे दिवे वगैरे सगळे मी ऑनलाईन डीमार्टमधून, थोडेफार ऑनलाईन मेशोवरून मी छोटे छोटे शॉर्ट्स पण बनवले होते ह्याचे. तर असे दिवाळीचे मी छान छान खूप सारी ठिकाणावरून शॉपिंग केलेली आहे. आता ही लायटिंग जी लावलेली आहे त्याचासुद्धा मी शॉर्ट बनवलेला आहे. आणि अशी मस्तपैकी अशी घरची पूजा वगैरे पण लक्ष्मीपूजनच्या दिवशी केलेली होती. आणि असं आमच्याकडे ताट वगैरे बनवतात. वसुबारसच्या दिवशी फक्त रांगोळी वगैरे काढायची, सगळीकडे दिवे लावायचे, गाईची पूजा करायची असं असतं. आणि थोडाफार मी फराळ घरी बनवला होता. त्यात आमच्या लुसीची तब्येत बिलकुल खराब होती, बघू शकता तुम्ही. ती कुठेतरी भांडण करून आली होती, सो ती खूप कंटाळलेली होती. ती झोपूनच होती, ती बिलकुल ॲक्टिव्ह नव्हती. खात होती आणि अशी झोपायची, झोपली मी दिवसभर झोपत होती. सो फक्त मी घरी हा महाराष्ट्रीयन मेनू आहे, चिवडा आणि करंजी. तर हे दोनही मेनू मी घरी बनवलेले आहेत. पण बाकीचे जे सगळे आहेत पदार्थ फराळाचे आता मार्केटमध्ये इझिली अवेलेबल होतात, सो मी ते बाहेरून आणले होते बाकीचे, मिठाई वगैरे सगळं. आणि झेंडूची फुलं वगैरे लागतात विशेषतः आपल्याला तोरण वगैरे बनवायला, तेही मी घरीच बनवलेलं होतं. कारण बघता तुम्ही, झेंडूची फुलं वगैरे, फुलांचा तर खूप महागाई म्हणजे राहते मार्केटला. जेव्हा आपल्याकडे फेस्टिवल असतात तेव्हा, आणि आपल्याला फुलं तर लागतच असतात पूजेसाठी. तर अशा पद्धतीची दिवाळी मी सिंपल आणि सोबर दरवर्षीच मी सेलिब्रेशन करते. आणि लक्ष्मीपूजनच्या अगोदरची ही तयारी आहे. हा छोटासा व्हिडिओ मी त्यामध्ये टाकलेला आहे. तर पूर्ण मी तयारी अशी करून घेतली होती. सगळं काही मी घरी बनवलेलं आहे. हे फुलं वगैरे आणले होती आणि ह्याचे हार वगैरे मी स्वतः घरी बनवलेले आहेत. कारण आपण मार्केटमध्ये जर गेलो असे रेडीमेड हार वगैरे घ्यायचे म्हटलं तर त्याचे खूप जास्त किमती लावतात आणि मग आपल्याला नाईलाजाने घ्यावंच लागतं. पण मी ह्या वर्षी थोडंसं म्हटलं नाही, आपण घरीच बनवायचे हार. आणि फ्रेश फुलं मात्र घेऊन आले होते खूप सारी जास्त. आणि दिवे पण खूप सारे मी पहिल्या वर्षीचे पण होते माझ्याकडे, जुने काही, नवीन काही, आणि खूप वेगवेगळ्या प्रकारचे पण दिवे माझ्याकडे आहेत. त्याचा मी एक छोटासा शॉर्ट पण तुम्हाला दाखवेन. आता सगळे दिवे मी क्लीन करून ठेवून टाकणार आहे. आणि यावर्षी पण नवीन मातीचे जवळजवळ मी 15 ते 20 दिवे खरेदी केले होते तरी पण. कारण नवीन मातीचे दिवे आपण घ्यायलाच पाहिजेत असं मला वाटतं, नाहीतर जुनेही आपण वापरू शकतो. पण थोडेफार मी घेतले होते मातीचे दिवे. तर माझी व्यवस्थित अशी पूजा झाली होती. पण दिवसभर खूप धावपळ असते लक्ष्मीपूजनच्या दिवशी. कारण एकट्याने सगळं करायचं म्हटलं तर सजावटीपासून, फुलांच्या रांगोळीपासून ते घरातल्या छोट्या छोट्या वस्तूंचं आपल्याला सगळ्याचं लक्ष ठेवावं लागतं. आणि मदत करायला कोणी नसलं तर अजून जास्त धावपळ होते. पण आता काय माहीत नाही, लक्ष्मीपूजन ज्या दिवशी असतं त्या दिवशी म्हणजे मला तर खूप असा उत्साह राहतो माझ्याकडे, की काही झालं तरी माझं जेवढं ठरलेलं असतं तेवढ्या गोष्टी माझ्या माताराणी कंप्लीट करून घेते माझ्याकडून. आणि मी खूप खुश असते त्या दिवशी. म्हणून तर आयुष्यामध्ये सुख आणि दुःख हे तर असतातच आपल्या, पण त्याही बरोबर आपण दुःख आहे म्हणून कोणते सण आपण सेलिब्रेशन नाही करायचं, आपण उदास राहायचं, असं मी बऱ्याच वेळा केलं होतं सुरुवातीला. पण आता मी माझ्यामध्ये खूप सारा असा पॉझिटिव्ह बदल केलेला आहे. आणि मी काही असू द्या, पूजापाठ वगैरे मी खूप मनापासून करते आणि मला त्यात खूप समाधान, एक म्हणजे एक मनाला शांतता वाटते, मला खूप छान वाटतं. तुम्हीही करून बघा जर कोणाला असं वाटतं असेल की नाही, काय नसतं पूजापाठ केल्यानं. पण नाही, हे खरंच खूप म्हणजे खूप छान असं आहे. पूजापाठ करणं हा सुद्धा रामबाण उपाय आहे आपल्या आयुष्यामधला. आपण जर कुठे काय आपल्या लाईफमध्ये काही गोष्टी आपल्या मनासारख्या होत नसतील, किंवा आपल्याला काहीतरी गोष्टींचं टेन्शन असेल, तर आपल्याला नाही मूड राहत हे सगळ्या गोष्टी करायचा एवढा. पण मी मात्र आत्ता ह्या सगळ्या गोष्टी मागे सोडलेल्या आहेत. आणि जेवढं होतं आहे तेवढं, जोपर्यंत आहे व्यवस्थित माझ्या लाईफमध्ये ह्या सगळ्या गोष्टी, जेवढं मला देवाने भरभरून दिलेलं आहे त्या सगळ्या गोष्टीचा मी ठरवलं आहे की नक्की
प्रयत्न करायचा. ज्या दिवशी मला माझ्याकडे त्या गोष्टी उपलब्ध नसतील किंवा खरंच शक्य नसेल मला करायचं, त्या दिवशी मी असे सिंपलच करेल मग पूजापाठ वगैरे, हेही माझं ठरलेलं आहे. पण आत्तापर्यंत तरी भगवंताची कृपा किंवा आपल्या श्रीकृष्णांची कृपा आणि राधाराणीची माझ्यावर खूप कृपा आहे असं मला वाटतं. कारण मला आत्तापर्यंत खूप सारी संकट आली आयुष्यामध्ये, खूप सारे अनुभव माझे आहेत की असं कधी कधी वाटलं होतं की नको हे आयुष्य. पण आत्ता मला असं वाटत नाही आहे. उलटं मला आता खूप जगावंसं वाटते, भरभरून खूप साऱ्या गोष्टी आयुष्यामध्ये करण्यासारख्या आहेत. आणि प्रत्येकाच्या लाईफ्समध्ये अप्स डाऊन्स येत असतात. ते आपण मागे सोडून कुठेतरी पुढे मूव ऑन करायला पाहिजे. चांगल्या गोष्टीमध्ये नक्कीच मन गुंतवायला पाहिजे. त्याच्यामध्ये आध्यात्मिकसुद्धा मार्ग असलाच पाहिजे. त्याच्यामुळे आपण नेहमी पॉझिटिव्ह राहतो, एनर्जेटिक राहतो. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. बाकी माहीत नाही बाकी लोकांचं काय, पण मला तर वाटतं जेव्हा आपण खरंच डिप्रेशनमध्ये असतो तेव्हा आपल्याला ज्या गोष्टी आवडतात त्या नक्की करायच्या. बाहेर मस्त फिरायला जायचं, पूजापाठ करायचा, आध्यात्मिक जीवनाचा आपल्या लाईफमध्ये दैनंदिन थोडाफारच समावेश करायचा आणि आपल्या कामामध्ये गुंतून राहायचं. आपले डेली जे काम असतात ते अपडेट करायची, अपडेट ठेवायची. त्याच्यामुळे खूप साऱ्या मनावरचा ताण कमी होतो आणि आपलं मनही डायव्हर्ट होतं. त्याच्यामुळे आपल्यालाही खूप छान वाटतं. तर अशी ही महाराष्ट्रीयन पद्धतीची दिवाळी आहे. आणि आमची लुसी तर काय एकदम शांतच होती. बघू शकता तुम्ही ती कशी राहते, नुसती सतत झोपून होती 2-3 दिवस. कारण ती खूप जोरात भांडण करून आली होती, लागलेलं होतं तिच्या पायाला वगैरे, खूप सूज पण आली होती तिच्या पायाला. आणि माझ्या घराचं डेकोरेशन वगैरे तुम्हाला कसं वाटलं ते नक्की सांगा. मी एकदम सगळं डेकोरेशन म्हणजे सुरुवातीपासून थोडं थोडं करत करत सगळंच करत असते. बाहेर गॅलरीची लाईटिंग होती, ते आकाशकंदील लावलेला बाहेर होता तो लावलेला. म्हणजे असं छोटे छोटे डेकोरेशन करत करत भरपूर घर मी सजवलं होतं यावर्षी. आणि बघू जसं जमेल तसं अजून पुढच्या वर्षी छान सजवेन. अजूनही मला वाटतं की आपण आपल्यामध्ये अपडेट करायला पाहिजे, म्हणजे थोडंफार आपणही इम्प्रूव्हमेंट करायला पाहिजे आपल्यामध्ये. हे चांगलंच आहे, आपण काहीतरी छान असं डेकोरेट घर वगैरे करतो, आपल्यालाही खूप छान वाटतं घरामध्ये. आणि माझी लक्ष्मीपूजा कशी झाली हे तुम्ही नक्की सांगा. हे सगळे व्हिडिओमध्ये तुम्हाला मी आवर्जून दाखवलेलं आहे. कारण मलाही सुरुवातीला एवढं काही माहीत नव्हतं लक्ष्मीपूजन कशी करायची वगैरे. मी ही अशीच बघून बघून थोडंसं आता मला बऱ्याच गोष्टी म्हणजे करण्यात येतात आता, म्हणजे होतात माझ्याकडून. सराव झालेला आहे मला त्या गोष्टींचा. आणि ही तर रेसिपी नेहमीच मी करत असते. ही माझ्या आईनं मला शिकवलेली, खूप आवडीची. आम्ही लहानपणापासून ही रेसिपी बघत आलेलो आणि खातही आलेलो. आणि इकडच्या लोकांना माहिती असेल, बऱ्याच लोकांना माहिती आहे, ह्याला धपाटे म्हणतात आणि हे खूप टेस्टी लागतात खायला. सो मी ती दिवाळीमध्ये पण बनवले होते स्वतः. मागच्या वर्षी आई होती, यावर्षी नाही आहे माझ्याकडे आई. आणि अशी छान असे डेकोरेशन केले होते मी. आणि हा जो पिंक कलरचा पडदा दिसतोय हा मिशोवरून मी 150 रुपीजला घेतला होता. खूप छान आहे आणि लुक खूप छान येतो घराला. माझ्या घराला मी एकच पडदा आता लावलेला आहे, पण मी अजून 2 किंवा एखादा अजून पडदा मागवणार आहे, कारण मला खूप आवडलेला आहे. अशी मिशोवरून पण मी बऱ्याच काही गोष्टींची म्हणजे शॉपिंग केलेली आहे. जसे कानातले माझे तुम्ही बघू शकता, कानातले घातलेले मी ते कानाचे पूर्ण सेट आहे, झुमके आणि पूर्ण कानाचा भरलेला सेट, तो पण, गळ्यातला सेट पण खूप छान. म्हणजे त्याच्याने मला लुक खूप छान आला होता, माझा लुक खूप छान दिसत होता लक्ष्मीपूजनचा. तुम्ही बघू शकता मी कशी तयार झाली होती, किती छान रेडी झाले होते. आणि ते मी सामान मागवलेलं मी यूज केलं होतं ह्यावर्षी. लक्ष्मीपूजनच्या दिवशी मी घातले होते. आणि साडी माझ्याकडची मी अगोदरच मार्केटमधून घेतली होती. आणि म्हटलं थोडासा पदर डेको खूप छान होता, म्हणजे साडीचा पदर, म्हणून मी गुजराती स्टाईल म्हणजे घातली होती साडी आपली. दरवर्षी मी महाराष्ट्रीयनच घालते साडी, पण ह्या वर्षी मी गुजराती साडी घातली होती. आणि जेवढं शक्य आहे तेवढं मी माता राणीला प्रसाद वगैरे, फुलं फळं सगळं काही अर्पण केलेलं होतं. आणि मनोभावापासून पूजा पण केलेली आहे. आणि त्या दिवशी माहीत नाही एवढी एनर्जी कुठून येते, कंटाळा तर खूप आलेला असतो. कारण घरातल्या साफसफाईपासून, घरातल्या छोट्या छोट्या गोष्टीची सजावट करण्यापासून, मार्केटला जाण्यापासून, घरातल्या परत सगळ्या गोष्टी म्हणजे डेकोरेट करण्यापासून, दिवे लावण्यापर्यंत, सगळ्या गोष्टी फराळाचं वगैरे करण्यापर्यंत खूप स्टॅमिना लागतो हे सगळं करण्यासाठी. पण म्हणजे आपल्याकडे संस्कृती आहे, आपण ह्या परंपरा जपतो आणि आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींची आवड कुठेतरी असते, म्हणून आपल्यामध्ये हा उत्साह टिकून राहतो. आणि केलंही पाहिजे, कारण असे सण काही वारंवार येत नाहीत.
कधी कधी येतात आपल्याकडे, वर्षातून एकदा सणवार येत असतात आणि असं म्हणतात आपल्याकडे की सणाला कधीही नाट लावायचा नसतो. म्हणजे माझी आई तर म्हणते नेहमीच. त्याच्यामुळे मग आता थोडंफार मी करते सणासुदीला काही ना काहीतरी गोडधोड. नाही काही झालं तरी थोडंफार सिंपल पद्धतीने मी प्रत्येक सण सेलिब्रेट करते, मस्त करते. कारण आपण जर हे सण सेलिब्रेशन केलं तरच आपल्या मुलांना पण कळणार आहे की आपल्या घरामध्ये हे सेलिब्रेशन होतं ते. आणि माझी ही दिवाळी कशी वाटली तुम्हाला, कसा माझा लूक वाटला ते पण नक्की सांगा. आणि मी लक्ष्मीपूजनच्या दिवशीच दरवर्षी सगळं असं फराळाचं वगैरे म्हणजे ठेवल्यानंतर सगळ्या पूजा वगैरे मस्त झाल्यानंतर आम्ही खाली आपलं सोसायटीच्या थोडंसं आवारात छोटे छोटे फटाके वगैरे तेवढेच थोडंसं एन्जॉयही करते मी, दरवर्षीच करते मी तर. कारण आपणही केलंच पाहिजे एन्जॉय. आपण तरी आपले लहानपणामध्ये आपण ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या असतात. आपल्याला वाटतं आता आपण मोठे झालो, आपण काय करायची गरज नाही, पण असं नाही आहे, करायला पाहिजे. ह्याच्यामध्ये सुद्धा खूप वेगळा आनंद आहे. लहान मुलांबरोबर लहान होता आलं पाहिजे, मोठ्यांबरोबरही आपण तसं संस्काराने राहिलं पाहिजे, वागलं पाहिजे असं मला वाटतं. आणि मी तर खूप मनसोक्त आनंद घेते प्रत्येक गोष्टीचा, प्रत्येक क्षणाचा. कारण जीवन हे एकदाचं आहे, परत परत नाही आहे. आणि मी असं खूप छान जेवढं होतं तेवढं म्हणजे बघून बघून आपण बघतोच आता वारंवार कोण कसं डेकोरेट वगैरे करतं, तसं बघून बघूनच केलेलं आहे मी. आणि हे मी घरचं फराळाचं सामान सगळं म्हणजे बनवलेलं आहे. थोडंफार मी दरवर्षी करतेच दिवाळीला घरातलंही जेवढं मला येतं जमतं तेवढं. मी म्हणणार नाही की पूर्ण काही खूप जास्त काही येतं, पण हां बऱ्यापैकी मला चांगलं जमतं एवढंही मी सांगेन. आणि ही शॉपिंग वगैरे मुलासाठी केली होती. म्हणजे ह्याला कुर्ताच भेटत नव्हता माझ्या मुलासाठी, अथर्वला. बऱ्याच ठिकाणावरून ऑनलाईन मागवला पण काही त्याला पसंत पडला नाही. मग शेवटी आम्ही मॉलमध्ये गेल्यानंतर त्याला एका ठिकाणी हा पसंत पडला कुर्ता. हा नेव्ही ब्लू कलर आहे, ब्लॅक नाही आहे. आणि ही जी लाईटिंग दिसते ती माझ्या घराची बाहेरची साईड आहे. आता आम्ही खाली आहे मैदानात, तर बाहेरून थोडंसं मी शूट केलं होतं. आणि दरवर्षी मी असं गॅलरी सजवते, कारण माझी गॅलरी जी आहे ते पूर्ण रोड साईडला दिसते. तर जेवढं सजवेल तेवढं छानच वाटतं माझ्या बाल्कनीमध्ये. असं आम्ही छान मस्त एन्जॉय केली या वर्षीची दिवाळी. कशी वाटली नक्की सांगा तुम्ही. आणि लाईक कमेंट्स करा, सबस्क्राईब करा. बाय, टेक केअर. तर नवीन असाल जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा, सपोर्ट करा. आणि सगळ्यांना खूप सारे धन्यवाद व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल. आणि जय श्री कृष्ण, राधे राधे. परत भेटूया अशा छानशा व्हिडिओबरोबर. बाय बाय.